मुंबईकरांचं रक्त विकण्याचा मिंधे आणि भाजप सरकारचा डाव असल्याचं म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। विकासाच्या नावाखाली मुंबईतील मोकळ्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। तर यावरून आता संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलंय। आदित्य ठाकरे यांना पूर्ण माहिती नसते, कशाच्याही आधारावर काहीही बोलत असतात। मुंबईकरांच्या जीवाशी कोणीही खेळणार नाही असं शिरसाटांनी म्हणत पलटवार केलाय। ती खरोखर सुधार समिती आहे की बिघाड समिती आहे, हा विचार आपण आता करणं गरजेचं आहे। हा जो प्रस्ताव या सुधार समितीने, ज्याचे अध्यक्षा मिंदे टोळीच्या एक आहेत, त्यांनी आणलेला आहे आणि कदाचित भाजपचा देखील याला पाठिंबा असेल, त्यांनी तो प्रस्ताव आणलेला आहे। मुंबई महानगरपालिकेच्या ज्या ब्लड बँक आहेत ते आता खाजगीकरणमध्ये जाणार आहेत, प्रायव्हेटाईज होणार आहेत। आत्तापर्यंत हे रक्त मोफत दिलं जायचं, रक्तासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत आणि हे रक्त कोणाचं आहे? हे रक्त मुंबईकरांचं आहे। हे रक्त आपलं आहे, जे मिंदेंना आणि भाजपला विकायचं। ह्याला आम्ही विरोध करत आहोत। मुंबई म्हणून आपण याला विरोध करणं गरजेचं आहे। आदित्य ठाकरेला पूर्ण माहिती पण नसते, कशाच्या आधारावर काही बोलायचं म्हणून आदित्य ठाकरेंनी ते वक्तव्य केलेलं आहे। खाजगी रक्तपेढ्या ह्या काही व्यापारी तत्वावर चालत नाहीत, एनजीओस असतात, ते एनजीओ सगळ्याच मदत करतात आणि म्हणून रक्तपेढ्यांचं काही खाजगीकरण होणार आहे किंवा काय होणार आहे, यांना फक्त कॉन्ट्रॅक्ट आणि ठेके हे याच्याशिवाय हे पुढे जातच नाही। मुंबईच्या जीवाशी कोणी खेळणार नाही, कोणाला खेळायची कोणाची दिशात पण नाही आणि कोणी खेळू सुद्धा शकणार नाही। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। तुमच्या पक्षाची काय परिस्थिती झालीये ते बघा, पक्ष वाढवण्यासाठी फिरलं पाहिजे असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं। तुम्ही टीका करत बसले म्हणून तुमची ही अवस्था झाली, टीका करणं हा एकच टाइमपास त्यांच्याकडे उरलाय, अशी टोलेबाजी आता श्रीकांत शिंदे यांनी ठाकरेंवर केली आहे। काय परिस्थिती झाली आहे पार्टीची, त्याला वाढवायला फिरायला पाहिजे। टीका करत बसले म्हणून 2.5 वर्षात ही परिस्थिती झाली, अजून रसातळाला जाल। आपण काय काम करतो 2.5 वर्ष, आज लोकांनी मॅन्डेट जे आहे ते दिलेलं आहे सगळं। जेव्हा उठाव केला शिंदे साहेबांनी, या सगळ्यांनी उठाव केला, तेव्हा भरपूर तुम्ही शिव्या शाप आणि सगळ्या टीका केले। त्या टीकेला उत्तर कोणी दिलं? या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेने दिलं, मतपेटीतून दिलेलं आहे। ते सगळे टीका बिका करून ते टीका करत राहू दे, त्यांना आता टाइमपास तोच उरलेला आहे। रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात मंत्री भरत गोगावले यांनी वक्तव्य केले। पालकमंत्रीपद मला मिळावं यासाठी एकनाथ शिंदे यांनी खूप प्रयत्न केले, पण वरिष्ठ पातळीवर काय चर्चा झाली ते मला काही सांगता येणार नाही, पण एकनाथ शिंदे जो काही निर्णय घेतील तो मला मान्य असेल असं गोगावले यांनी म्हटलंय। कोकण विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीकडनं उमेदवारी राष्ट्रवादीला म्हणजेच अनिकेत तटकरे यांना दिली जाणार आणि त्या बदल्यात रायगडचं पालकमंत्रीपद सेनेला जाणार अशी चर्चा सुरू होती। याबाबत मंत्री भरत गोगावले यांना विचारलं असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। नाही, अशी चर्चा काही नाही आहे, कारण ही चर्चेची बाबत होऊ शकत नाही आहे। कारण जे आमचे विषय ते दोन्ही वेगळे होते, त्यामुळे त्या बाबतीत कधीही चर्चा अशी झालेली नाही आहे। तेवढी चर्चा झाली असेल तर ती शिंदे साहेब आणि वरिष्ठ पातळीवर झाली असेल, माझ्या समोर अजून काही चर्चा तशी झालेली नाही आहे। परंतु शिंदे साहेबांनी पालकमंत्रीपद भरत शेठला मिळावं म्हणून जे काय आतापर्यंत प्रयत्न केलेले आहेत हे आपल्याला पूर्ण कल्पना आहे। त्याबद्दल जे काय निर्णय होईल तो शिंदे साहेबांवरती आम्ही सोपवलेला आहे आणि शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे। कोकण विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीकडून शिवसेनेला म्हणजेच विकास गोगावले यांनाच उमेदवारी मिळावी अशी आक्रमक भूमिका रायगड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतली। एका महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये तसा ठराव करण्यात आला होता। याबाबत बोलताना मंत्री भरत गोगावले यांनी मात्र सावध पवित्रा घेत प्रतिक्रिया दिली। शिवसैनिकांनी ठराव केला असला तरी वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तोच ठराव असेल असं गोगावले यांनी म्हटलेलं आहे। आमची भूमिका ही राहील, जे आमचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी काल जे काय मीटिंग घेऊन जी काय चर्चा केली घडवली, मी त्या मीटिंगला नव्हतो, परंतु त्यांनी त्यांच्या प्रेमापोटी किंवा पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी ती मागणी केलेली असेल, करण्याबद्दल काही दुमत नाही आहे। परंतु देणं काय करणं हे आमच्या नेत्यांच्या हातात आहे। आम्ही नेत्यांवरती सोपवलेलं आहे। जो शिंदे साहेब निर्णय घेतील तो आम्हाला आमच्या पदाधिकाऱ्यांसहित सगळ्यांना मान्य करावा लागेल। भले तो जरी ठराव केलेला असला तरी नेते जे ठरवतील तो खरा ठराव। लोकशाही मराठी ऐका।
पहा, जागरूक रहा.